मंडळी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो 3च्या अखेरच्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि आसपासच्या परिसरातल्या नागरिकांना आणखी एक मोठं गिफ्ट दिलं. त्यांनी या सोहळ्यात मुंबई वन ॲपचं अनावरण केलं. मुंबई महानगर प्रदेशातल्या म्हणजे MMR मधल्या 11 सार्वजनिक वाहतूक सेवेसाठीचं एकत्रित तिकीट मुंबई वन या ॲपवर काढता येणार आहे. त्यात मुंबईतील विविध मेट्रो मार्ग, उपनगरीय लोकल सेवा आणि मोनोरेलसह मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधल्या बस सेवांचाही समावेश आहे. या ॲपवर विविध प्रवासी सेवांची वेळापत्रकं, त्यांचे मार्ग, तिकिटांचे दरही पाहता येणार आहेत. आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं या मुंबई वन ॲपचा आणि ते कसं वापरायचं याचा घेतलेला आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ॲप लॉन्च केलं. खरं तर हे ॲप मुंबई आणि मुंबईच्या आसपास राहणाऱ्या सगळ्याच शहरातल्या लोकांसाठी महत्त्वाचं आहे. ॲप जे आहे ते मुंबई वन या नावाचं ॲप आहे आणि हे ॲप सध्या आपल्याला गुगलच्या म्हणजे अँड्रॉइडच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर iOS म्हणजे जे लोक ॲपलचा मोबाईल आयफोन वापरतात त्यांच्या देखील ॲप स्टोअरवर हे सध्या उपलब्ध आहे. इथे रजिस्ट्रेशन आहे. आपल्याला आपलं नाव किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला रजिस्टर या ठिकाणी कराव्या लागतात. इथं रजिस्टर झाल्याच्या नंतर इथे जर आपण पाहिलं की वेगवेगळे इथे ऑप्शन आहेत. इथे बघा क्विक तिकीटचं ऑप्शन आहे, प्लॅन जर्नीचं ऑप्शन आहे, नियर बाय स्टेशन. मुंबईसाठी एक अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचं ॲप हे सध्या MMRDA कडून लॉन्च करण्यात आले, जे वापरून तुम्ही एकाच तिकिटाच्या माध्यमातून, एकाच ॲपच्या माध्यमातून वेगवेगळ्या बस, ट्रेन, लोकल, मोनोरेल, मेट्रो अशा सगळ्या वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम एकाच तिकिटाच्या माध्यमातून, एकाच ॲपच्या माध्यमातून तुम्हाला आता वापरता येणार आहेत. कॅमेरामन सचिन सावंतसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई.